नमस्कार, मी गिरीश स्वामी. एक महत्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी मला द्यायची आहे. बघा, बरेच लोक आपल्या केंद्रामध्ये रोज कॉल करतात आणि त्यापैकी असे काही लोक असतात की ते म्हणतात सर की आमच्याकडं व्हॉट्सअप वाला मोबाईल नाहीये, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल नाहीये, स्मार्टफोन नाहीये, आमच्याकडे साधा फोन आहे, बटनावाला ज्याला म्हणतो आपण. तर काय करावं? तर त्या लोकांना मला स्ट्रिक्टली सांगायचंय, जर तुमच्याकडे बटनावाला मोबाईल असेल तर तुम्हाला स्मार्टफोन घेणं आवश्यक आहे, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल घेणं आवश्यक आहे, व्हॉट्सअप वाला मोबाईल घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय जमणारच नाही, लक्षात ठेवा. कारण आपलं जे काम आहे, आपल्या केंद्रात जे काम आहे ते पूर्ण व्हॉट्सअप मोबाईल वरतीच आहे, त्याच्यावर डिपेंड आहे आपलं. लक्षात घ्या, 22 जातीचे 22 ग्रुप चालवतो आपण आणि ते सर्व जी स्थळं असतात ती व्हॉट्सअप मार्फतच देतो तुम्हाला आपण. त्याच्यामुळे आपलं केंद्र पूर्ण व्हॉट्सअप वरतीच काम करतं. मिळणारी स्थळं सुद्धा व्हॉट्सअपच्या मार्फतच तुम्हाला मिळतात. आणि हो, काही लोकांना व्हॉट्सअप पण चालवता येत नाही, तर त्यांना मला स्ट्रिक्टली सांगायचंय, तुम्हाला व्हॉट्सअप येणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर शिकून घ्या कोणाकडून तरी, हे पण तेवढंच महत्वाचं आहे बरं का. कारण ज्यावेळेस तुम्ही स्थळ शोधता, समोरच्या वधूंच्या घरी सुद्धा, म्हणजे त्यांच्या पालकाकडे सुद्धा व्हॉट्सअपचाच मोबाईल असतो. त्यामुळे व्हॉट्सअप येणं गरजेचं आहे. हे जनरली बघा कोणामध्ये पाहायला मिळतं, जे काही अडल्ट लोक जे असतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक वगैरे, या लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळते की ते म्हणतात सर आमच्याकडे बटनावाला मोबाईल आहे आणि काय करावं. तर मग त्यांना काही काही लोकांना व्हॉट्सअप सुद्धा चालवता येत नाही, ही परिस्थिती लक्षात ठेवा. तर त्यांना येत नसेल तुम्हाला, तर मला एकच सांगायचं तुम्हाला हात जोडून की बाबा हो, व्हॉट्सअप शिका, ते खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं लग्न होणारच नाही, हे लक्षात ठेवा. केंद्रातून तुम्हाला कशी स्थळ मिळणार तुम्ही सांगा. ती काळाची गरज आहे. थोडीफार टेक्नॉलॉजी येणं ही काळाची गरज आहे, ती जमलीच पाहिजे. मला येत नाही म्हणून तुम्ही असं शांत बसूच शकत नाही, हे लक्षात घ्या. तर मला तुम्हाला एकच सांगायचंय की व्हॉट्सअप शिका, तरच तुमचं लग्न होणार आहे. हे स्ट्रिक्टली ऐकून घ्याकडे, तुम्ही हे कानात फिटच करा. आणि जर नसेल मोबाईल तर आजच ताबडतोब जाऊन दुकानात परचेस करा, खरेदी करा. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याशिवाय केंद्रात कॉल लावू नका. आणि मोबाईल घेतल्यानंतर व्हॉट्सअप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून सुरुवातीला केंद्रात तुम्हाला बायोडाटा फोटो पाठवायचा, हे सर्वांनाच बोलतो मी वधूवरांना. आणि नंतरच कॉल करा केंद्रामध्ये. शक्यतो केंद्रामधून तुम्हाला रिप्लाय येतो म्हणजे येतोच. जर नाही आला तर नक्की कॉल लावा, ठीक आहे. तर आता मी वधूचा बायोटा वाचतोय, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा सोनाली बाईंग. जन्मतारीख 9/10/1994. जात आहे हिंदू तिलोरी कुंडी. उंची 4 फूट 10 इंच. वैवाहिक जर बघितली तर या वधू सध्या अवैध आहेत. ह्या वधू बघा कर्णबधीर आणि मुखबधीर आहेत, लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. शिक्षण डिप्लोमा झाले बघा यांचं. कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा, यांच्या कुटुंबात त्यांचे आई वडील असतात आणि त्यांना एक भाऊ पण आहे. पत्ता या वधू प्रॉपर पालघर जिल्ह्यातील आहेत. अपेक्षा बघा, वराला स्वतःचं घर पाहिजे, नोकरी पाहिजे आणि हे आंतरजातीय स्थळ आहे, जातीचं बंधन नाहीये थोडक्यात. आणि कुठलाही जिल्हा त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, हे महत्वाचं आहे. तर या झाल्या वधूच्या अपेक्षा. आणि जर संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल, तुम्हाला माहिती काय करायचं, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्वाचं चॅनल आहे आणि मी वारंवार सांगतो तुम्हाला, हे 100% खात्रीशीर चॅनल आहे बरं का. जास्तीत जास्त या चॅनलला प्रमोट करा, म्हणजे या चॅनलचा प्रसार करा, प्रचार करा. खूप महत्वाचं चॅनल आहे. इतर लोकांना पण या चॅनलचा फायदा होऊ द्या, लाभ घेऊ द्या त्यांनी सुद्धा. तर नक्कीच शेअर करा, ठीक आहे. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो. भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटासह. तोपर्यंत धन्यवाद.